Hello my dear students, this is US Sonne from Nanode classes. In this lecture we are going to see the transport of respiratory gases. बाळांनो तुम्ही अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये अगोदरच्या आपल्या लाईव्ह क्लासेस मध्ये पाहिलं की कशा पद्धतीनं गॅसियस एक्सचेंज होतं. हा व्हिडिओ पुढे बघत राहण्याच्या ऐवजी म्हणजे बघत राहण्याच्या अगोदर तुम्ही एक काम करायचंय, तुमच्या समोर असणार ती जी डायग्राम आहे एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट द लंग्स लेवल अँड ॲट द टिश्यू लेवल, ती डायग्राम समोर ठेवायची म्हणजे समजायला थोडंसं हेल्पफुल ठरेल. चलो लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीला लेक्चरची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल. बेटा आपण किती कष्ट करायचं आणि जिंकलं कधी म्हणायचं आणि हरलं कधी म्हणायचं मी थोडंसं सांगेल आणि आपण पुढे जाऊ. लक्ष द्या बेटा, ऐकायचं सगळ्यांनी. विनर कोण असतो आणि लुजर कोण असतो. बाळांनो आपण पळत राहायचं असतं, कष्ट करत राहायचं, अभ्यास करत राहायचा, तोपर्यंत करत राहायचा जोपर्यंत परीक्षा होत नाही. मग परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट काहीही येऊ दे, वेदर इट इज पास ऑर फेल, परीक्षेचा रिझल्ट काहीही असू दे, पण जर परीक्षा झाल्यानंतर तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला, तू तुझे याच्यामध्ये 100% ओतले का, आणि जर तुम्हाला याचे आन्सर यस आलं तर तुम्ही विनर आहात, अदरवाइज यू विल बी लुजर. जर परीक्षेनंतर तुम्हाला वाटायला लागलं यार मी थोडा जोर लावला असता, थोडं चांगलं केलं असतं तर याच्यापेक्षा चांगलं करू शकलो असतो, हे रिग्रेशन, हा पश्चाताप आयुष्यात पुन्हा कधी व्हायला नको. लक्षात येत आहे का? तेव्हा आता तुम्ही ठरवा, तुम्ही तुमचे 100% देत आहात की नाही. आता लक्ष द्या, आपल्याला या लेक्चर मध्ये पाहायचंय ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. नाउ लेट्स सी द ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. चलो लक्ष द्या, ट्रान्सपोर्ट करणं म्हणजे काय हो? वाहून नेणं, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणं. कोणते गॅसेस? लाईक रेस्पिरेटरी गॅसेस लाईक ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. हे गॅसेस कसे वाहून नेले जातात आपल्याला ते पाहायचंय. सर आमच्या समोर डायग्राम दिसतेय, त्या डायग्राम मध्ये आम्ही बघतोय काय बघतोय? डायग्राम मध्ये आम्ही बघतोय हा जो अल्व्होलाई आहे, या अल्व्होलाई मधून अल्व्होलार एअर मध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जास्त दिसतंय आम्हाला. किती आहे? डायग्राम मध्ये बघ खाली 104 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी आहे, आणि त्याच्यातून हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर चेक कर किती आहे 40 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. म्हणजे हाय प्रेशर टू लो प्रेशर ऑक्सिजन मूव्ह झालाय, ब्लड मध्ये मिक्स झालाय. सर ब्लड मध्ये ऑक्सिजन मिक्स झाला, या ब्लड मध्ये मिक्स झालेल्या ब्लड मध्ये जे अल्व्होलार ब्लड आहे म्हणजे अल्व्होलायच्या भोवतीचे कॅपिलरीजने नेटवर्क तयार केलंय, त्याच्यामध्ये जो ऑक्सिजन आहे, त्या कॅपिलरी मध्ये असणाऱ्या ब्लड मध्ये जो ऑक्सिजन आहे तो पहिल्यांदा हार्ट पर्यंत पंप केला जातो, आणि फ्रॉम हार्ट दिस ऑक्सिजन इज अगेन पंप्ड, पुन्हा पंप केला जातो कोणाकडे? अप टू द बॉडी टिश्यूज. पण हा ट्रान्सपोर्ट कशामध्ये केला जातो? ऑक्सिजन मध्ये ट्रक असते का? जीप असते का? जीपेत ऑक्सिजन भरला जातो, टमटम मध्ये ऑक्सिजन भरला जातो आणि टम 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 असं फिरत राहतं. असं काय होतं का? नाही हो. काय होतंय नेमकं आपल्याला हेच तर समजून घ्यायचंय. कुठलीही गोष्ट शिकण्याच्या अगोदर आपण शिकतोय का हे थोडंसं व्यवस्थित समजलं पाहिजे. लक्ष द्या, आपल्याला हा ऑक्सिजन कसा ट्रान्सपोर्ट होतो हे व्यवस्थित समजावून घ्यायचंय. नाउ लेट्स सी, पहिल्यांदा आपण समजावून घेऊ ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. या गॅसेस पैकी आपण पहिल्यांदा ऑक्सिजनचं कसं ट्रान्सपोर्ट होतंय हे समजून घेऊ. ट्रान्सपोर्ट ऑफ O2, त्याच्यानंतर आम्ही समजून घेऊ CO2. ओके चलो लक्ष द्या, हा जो ऑक्सिजन गॅस आहे हा ऑक्सिजन गॅस कसा ट्रान्सपोर्ट होतो बघा. तर पहिली गोष्ट, अल्व्होलार एअर मधून त्याच अल्व्होलार ब्लड मध्ये, अल्व्होलार ब्लड कोणाला म्हणायचं? अल्व्होलायच्या भोवती असणाऱ्या ब्लड कॅपिलरीज आणि त्या ब्लड कॅपिलरीज मधून वाहणारं ब्लड याला म्हणायचं अल्व्होलार ब्लड. अल्व्होलार एअर मधून त्याच अल्व्होलाई मध्ये असणाऱ्या ब्लड कॅपिलरीज मध्ये जेव्हा ब्लड त्या ऑक्सिजन मिक्स होतो, डिफ्यूज होतो, तेव्हा ऑक्सिजन कसा व्हायला जातो? तर पहिली गोष्ट, पहिली पद्धत ज्या पद्धतीने ऑक्सिजन वाहून नेला जातो ती पहिली पद्धत आहे, लक्ष द्या बेटा, ऍज ए डिझॉल्व्ड ऑक्सिजन. कसा वाहून नेला जातो? ऍज ए डिझॉल्व्ड ऑक्सिजन. डिझॉल्व्ह होणे म्हणजे विरघळणे, विरघळलेल्या स्वरूपात ऑक्सिजन वाहून नेला जातो. सर कशामध्ये विरघळतो? कशामध्ये विरघळतो? इन ब्लड प्लाझ्मा. ब्लड मध्ये जे प्लाझ्मा असतं
त्या प्लाझ्मा मध्ये विरघळतो. सर नाही कळालं ब्लड प्लाझ्मा, व्हॉट इज प्लाझ्मा? टपरीवर यायचं इकडं आणि लक्षात ठेवायचं व्हॉट इज प्लाझ्मा बेटा. प्लाझ्मा काय असतं? प्लाझ्मा म्हणजे ब्लड मधून जर मायनस केलं कोणाला? ब्लड सेल्सला. जर ब्लड सेल्स वजा केल्या तर जे शिल्लक राहिलं ते सगळं प्लाझ्मा असतं. ब्लड सेल्स कोणत्या असतात? आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. यांना वजा केलं तर जे शिल्लक राहतं ते कोण असतं बेटा? तो असतो प्लाझ्मा. हे बाजूला ढगात लक्षात ठेवायचं. ठीक आहे बेटा, हे बाजूला लक्षात ठेवायचं. प्लाझ्मा मध्ये विरघळलेल्या स्वरूपात ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केला जातो. सर किती हो? सगळाच का? नाही रे बेटा, सगळं ऑक्सिजन असा नाही ट्रान्सपोर्ट केला जात. अबाउट 3%, 3% ऑक्सिजन अशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट केला जातो, वाहून नेला जातो. मग सर बाकीच्या ऑक्सिजनचं काय? नाउ लेट्स सी बाकीच्या ऑक्सिजनचं काय होतं आपण तेही पाहू. आम्ही पहिल्यांदा पाहिलं ऍज अ डिझॉल्व्ड ऑक्सिजन किती? 3%. देन व्हॉट हॅपन विथ रेस्ट ऑफ ऑक्सिजन? 97% ऑक्सिजन कसा ट्रान्सपोर्ट केला जातो सर आम्हाला तेही सांगा. लेट्स सी. बघा दुसरी पद्धत, ऍज ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट कशाच्या स्वरूपात? ऍज ऑक्सिहिमोग्लोबिन. कशाच्या स्वरूपामध्ये? ऑक्सिहिमोग्लोबिनच्या स्वरूपामध्ये. व्हॉट इज ऑक्सिहिमोग्लोबिन? ऑक्सिहिमोग्लोबिन काय असतं बेटा समजून घे. काय होतं? ऑक्सिजन, लक्ष द्या समजून घ्या, तिथं ब्लड मध्ये मिक्स झालेला ऑक्सिजन कुठल्या ब्लड मध्ये मिक्स झालाय? पुन्हा 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 लक्ष दिलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. काय? कुठल्या ब्लड मध्ये हा ऑक्सिजन मिक्स झालाय? सर हा ऑक्सिजन जे अॅल्युओलाई मध्ये गेलेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं, कुणी नेलं होतं? डायग्राम बघ, पल्मोनरी आर्टरीनं नेलं होतं. त्या पल्मोनरी आर्टरी मधला कार्बन डायऑक्साईड काढून घेतला आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन टाकलाय. तो ऑक्सिजन ब्लड मध्ये कशाच्या स्वरूपात वाहून नेला जातो? तर पहिल्यांदा पाहिलं 3% डिझॉल्व्ड गॅसच्या स्वरूपात वाहून नेला जातो आणि बाकीचा राहिला 57% कसा? ऍज अ ऑक्सिहिमोग्लोबिन. म्हणजे काय हो सर? दिस ऑक्सिजन हा जो O2 आहे बाइंड होणे म्हणजे बांधणे. ऑक्सिजन बाइंड्स विथ हिमोग्लोबिन HB, हिमोग्लोबिन इन आरबीसी ऑफ ब्लड. ब्लड मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या लाल रक्तपेशी असतात त्या लाल रक्तपेशीच्या आतमध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन असतं, पिगमेंट असतं, रंगद्रव्य असतं. त्याच्यासोबत ऑक्सिजनचा बॉन्ड तयार होतो आणि ऑक्सिहिमोग्लोबिनच्या स्वरूपात हा ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केला जातो. कसं काय सर? समजून घ्या. किती? 97%. किती? 97%. नाउ लेट्स सी हे पण कसं घडतं घेऊ समजून आपण आता खाली. बघा व्हॉट हॅपन्स? दिस ऑक्सिजन, दिस O2. पहिली गोष्ट सर आम्हाला हे समजून सांगण्याच्या अगोदर हा हिमोग्लोबिन समजून सांगा. हा हिमोग्लोबिन कळू द्यात आम्हाला की हा हिमोग्लोबिन असतो कसा, दिसतो कसा, मग आम्ही समजून घेऊ त्याची बाइंडिंग कळतंय. चला मी थोडंसं बाजूला इकडं तुम्हाला हिमोग्लोबिनच समजावून सांगतो काय आहे नेमकं हे हिमोग्लोबिन प्रकरण आणि त्याच्यानंतर आपण खाली जाऊ. लक्ष द्या. नीटच्या हिशोबानं बाजूला थोडंसं लक्षात ठेवायचं. मी बाजूला लिहितोय काय सांगतोय. दिस इज आवर कॉर्नर. याच्यामध्ये सांगतोय मी की हिमोग्लोबिन काय असतो. दिस हिमोग्लोबिन इज पिगमेंट. हे काय आहे तर हे रंगद्रव्य आहे. काय आहे? पिगमेंट आहे, रंगद्रव्य आहे. कुठं प्रेझेंट असतं? प्रेझेंट इन आरबीसी म्हणजे लाल रक्तपेशीमध्ये एका सेल मध्ये प्रेझेंट असतं. नाही आता आरबीसी कुठं असतात? मेंदूमध्ये असतात का ब्लड मध्ये असतात? संपला विषय. बरोबर आहे. हिमोग्लोबिन इज अ पिगमेंट प्रेझेंट इन आरबीसी. हिमोग्लोबिन हे पिगमेंट आहे जे आरबीसी मध्ये प्रेझेंट असतं. ओके बेटा. चलो सर हे हिमोग्लोबिन जे आहे हे कसं बनलेलं आहे सांगा बरं. दिस हिमोग्लोबिन HB इज मेड अप फ्रॉम 2 मेन कंपोनेंट्स. 2 महत्वाच्या कंपोनेंट्स पासून बनलेला आहे. कोणते 2? तर यांच्यामध्ये एक असतं ग्लोब्युलर प्रोटीन. आता ना ऍक्च्युली काय आहे हिमोग्लोबिन आपल्याला डिटेलमध्ये आणखी सर्क्युलेशन चॅप्टर मध्ये शिकायचं. मी तेव्हाही तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. ग्लोब्युलर प्रोटीन आणि हे असतं पोर्फायरिन रिंग्स.
पोरफायरिन चेन्स असतात, रिंग्स प्रेझेंट असतात. आता ह्याच्या पोरफायरिन रिंग आहे, याच्यामध्ये काय, हे कशापासून बनलेलं आहे, आपल्याला जेवढा महत्वाचा पार्ट आहे, जेवढा पार्ट लागतो तेवढा मी सांगेल. हे जे पोरफायरिन पार्ट आहे याच्यामध्ये 4 पायरॉल रिंग्स असतात. दिस पोरफायरिन पार्ट कंटेन्स 4 पायरॉल रिंग्स. किती पायरॉल रिंग्स असतात बेटा? सर 4 पायरॉल रिंग्स असतात. सर या प्रत्येक पायरॉल रिंग मध्ये काय असतं? लक्ष द्या, ईच पायरॉल रिंग, ही जी प्रत्येक पायरॉल रिंग असते, ईच पायरॉल रिंग काय कंटेन 1, खाली जर दिसत नसेल तर लक्षात ठेवा, मी सांगतोय ते लक्षात ठेवा, कंटेन 1 Fe2+ आयन. प्रत्येक पायरॉल रिंग मध्ये एक Fe2+ आयन असतं. आता लिहित खाली 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 जायचंय हा, तुम्ही लक्ष द्या. म्हणजे सर नाही कळालं कसं? एक हे ग्लोब्युलर प्रोटीन असतं आणि त्याच्या भोवती अशा रिंग्स प्रेझेंट आहेत. जेवढं महत्वाचं आहे, आम्हाला जेवढं लागतं तेवढंच मी सांगेल की प्रत्येक बाजूला आता काय झालेलं असतं, इथं एक Fe2+ आयन अशा पद्धतीनं प्रेझेंट असतं. काय प्रेझेंट असतं? Fe2+ आयन, Fe2+ आयन, Fe2+ आयन प्रेझेंट असतं. आता हे जे प्रत्येक Fe2+ आयन असतं ना, लक्ष द्या, कोणाचं हे? हिमोग्लोबिन आहे. बरोबर आहे, कोण आहे? हिमोग्लोबिन आहे. आणि या हिमोग्लोबिन मध्ये प्रेझेंट असणारे हे जे Fe2+ आयन्स असतात, या Fe2+ आयन सोबत ऑक्सिजन बाइंड होतो. याच्यासोबत एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल, याच्यासोबत एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल, याच्यासोबत एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल, याच्यासोबत एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल, अशा पद्धतीने ही बाइंडिंग असते. लक्ष दे बेटा, समजून घे. म्हणजे काय होतं सर? एका हिमोग्लोबिन सोबत हे ना, जो ब्लॅक पेन न दाखवलेला पार्ट आहे ते काय आहे? हिमोग्लोबिन. हे ग्लोब्युलर प्रोटीन आहे. 4 पायरॉल रिंग्स आहेत, एक प्रत्येक पायरॉल रिंग मध्ये एक Fe2+ आयन आहे. मी संपूर्ण पार्ट दाखवलाच नाही, तो इथं नाहीच आहे, फक्त समजून घ्या काय की प्रत्येक Fe2+ आयन सोबत एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल बाइंड झालेला असतो, बांधून घेतलेला असतं. लक्षात येतंय? अरे कळतंय की नाही? समज रे? अरे कळतंय, समजतंय? लक्ष द्या. मी थोडस इकडं सांगेल मी काय बरं हे. तर आमच्या असं लक्षात आलं सर, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं काय होतंय की हे ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट होत असताना, लक्षात बेटा काय होतंय? दिस ऑक्सिजन बाइंड्स विथ हिमोग्लोबिन. हा ऑक्सिजन या हिमोग्लोबिन सोबत बाइंड होतोय आणि तयार काय करतंय? दिस फॉर्म्स ऑक्सी हिमोग्लोबिन. काय तयार करतंय बेटा? ऍक्च्युअली इट फॉर्म्स HbO2. म्हणजे काय? ऑक्सी हिमोग्लोबिन. काय तयार करतंय? ऑक्सी हिमोग्लोबिन. बरोबर आहे का नाही? आता हे जे तयार झालेलं ऑक्सी हिमोग्लोबिन आहे ना, हे कसं असतं? दिस इज शॉर्ट लिव्ड अँड टेम्पररी कॉम्प्लेक्स. अगदी काही काळापुरतं बनलेलं हे कॉम्प्लेक्स असतं. सर पुन्हा काय होणार आहे याचं? सांगेल बेटा, तेही शॉर्ट लिव्ड और टेम्पोररी कॉम्प्लेक्स म्हणायचं. म्हणजे काही काळासाठीच तयार झालेलं हे कॉम्प्लेक्स आहे. ओके बेटा, चलो आता काय होणार असतं ह्या ऑक्सी हिमोग्लोबिनचं, आपण तेही समजून घेऊ की हा तयार झालंय ऑक्सी हिमोग्लोबिन, हे वाहून नेलं जाणार आहे, पुन्हा ऑक्सिजन याला सोडून द्यायचा आहे. टिश्यू पर्यंत गेलं की ऑक्सिजन सोडून द्यायचा आहे, म्हणून हे काही काळासाठी बनलेलं एक कॉम्प्लेक्स आहे. लक्षात येत आहे का? बर, आम्ही तिकडे समजून घेतलं की एका हिमोग्लोबिन मध्ये किती ऑक्सिजनचे मॉलिक्यूल? बोला किती? अरे बोलायचं किती? 4. किती? 4. म्हणून मी इथं सांगेल हे याचाच भाग आहे. लक्ष द्या, लिहायला जागा नाहीये, जागा नाही म्हणण्यापेक्षा हे एका खाली एक लिहा सिस्टमॅटिक. आम्हाला काही लिमिटेशन्स असतात त्या पद्धतीने. लक्ष द्या, मी इथं लिहितोय काय, हे याच्या खालीच लिहायचं काय की 1 Hb एक हिमोग्लोबिन बाइंड्स विथ, किती कोणासोबत बाइंड होतो? बाइंड्स विथ 4O2. 4 ऑक्सिजनच्या मॉलिक्यूल सोबत बाइंड होतो. किती ऑक्सिजन सोबत बाइंड होतो? 4 ऑक्सिजन सोबत बाइंड होतो. कळतंय का? अरे कळतंय की नाही? जर आम्ही कधी ग्राम मध्ये हिशोब केला तर 1 ग्राम Hb हा जो 1 ग्राम हिमोग्लोबिन जर असला तर तो किती ऑक्सिजन गॅस कॅरी करतो? तर सर तो 1.34 ml एवढा ऑक्सिजन गॅस कॅरी करतो. 1.34 ml O2. 1 हिमोग्लोबिन इज इक्वल टू म्हणण्याच्या ऐवजी असं म्हणा, 1 हिमोग्लोबिन 1 हिमोग्लोबिन कॅरीज
1.34 ml ऑक्सिजन. याच्यातल्या प्रत्येक पॉइंटवर क्वेश्चन तयार होतो, सगळे नीट लक्षात ठेवायचे. एक हिमोग्लोबिन 1.34 ml ऑक्सिजन कॅरी करतो. यस सर. बरं, त्याच्या पलीकडे काय? तर त्याच्या पलीकडे सर मग आपल्या बॉडीमध्ये 1 ग्राम जर 1.34 कॅरी करत असेल तर आपल्या बॉडीमध्ये असतो किती ऑक्सिजन? लेट्स सी. दिस हिमोग्लोबिन इन केस ऑफ मेल अँड फिमेल हॅव अ डिफरंट कंटेंट. लक्ष द्या, मेल जर असेल तर मेल मध्ये प्रमाण थोडंसं जास्त असतं ऍज कम्पेअर टू फिमेल. मेल मध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती असतं? इट इज अबाउट 14 to 17 काय ग्राम पर किती डेसिलिटर, म्हणजेच आम्ही म्हणतो 100 ml ऑफ ब्लड. प्रत्येक 100 ml ब्लड मध्ये ते 14 ते 17 ग्राम एवढं हिमोग्लोबिन मेल मध्ये असतं. तर स्त्रियांमध्ये किती असतं? सर इट इज अबाउट 12 to 16, 12 ते 16 ग्राम असतं. आणि हे जे नंबर्स आहेत ना सेमच. 100 ml ब्लड, 100 ml ऑफ ब्लड. हे जे 100 ml ऑफ ब्लडला आपण डेसिलिटर सुद्धा म्हणतो, म्हणजे लिटरचा 10वा पार्ट. बरोबर आहे का नाही? त्याला डेसिलिटर सुद्धा म्हणतो. 1 लिटर म्हणजे 1000 ml आणि त्याचा 10वा पार्ट म्हणजे 100 ml, म्हणून त्याला DL डेसिलिटर सुद्धा म्हणतात. बेटा जर ह्युमन बिंग मध्ये मेल मध्ये जर 14 ते 17 ग्राम 100 ml ब्लड मध्ये हिमोग्लोबिन असेल तर प्रत्येक ग्राम 1 ग्राम हिमोग्लोबिन किती ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करते ऑक्सी हिमोग्लोबिनच्या स्वरूपात? सर 1.34 ml एवढं, 1.34 ml एवढं. मग मेल मध्ये 100 ml ब्लड मध्ये 14 ते 17 पैकी जर 15 ग्राम आपण ऍव्हरेज पकडलं तर 15 ग्राम हिमोग्लोबिन किती ऑक्सिजन कॅरी करेल असा प्रश्न विचारू शकतात. ते तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं खाली. लक्षात येत आहे? इथपर्यंतच्या भागामध्ये काय अडचण आहे? मी तुम्हाला काय सांगितलं एकदा रिव्ह्यू सांगतो मी. आपण शिकतोय ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. या ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस मध्ये मी तुम्हाला सांगितलं हाऊ ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम एल्युओलाई अप टू द टिश्यू. एल्युओलाई पासून टिश्यू पर्यंत हा ऑक्सिजन ब्लडच्या माध्यमातून कसा ट्रान्सपोर्ट केला जातो? पहिल्यांदा ऑक्सिजन ऍज अ डिझॉल्व्ड गॅस, विरघळलेल्या स्वरूपात ट्रान्सपोर्ट केला जातो. पण हा विरघळतो कशामध्ये? आरबीसी मध्ये नाही हो सर. कशात विरघळतो? इन दी ब्लड प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मा मध्ये विरघळतो. किती टक्के असा ट्रान्सपोर्ट केला जातो? केवळ 3%. किती टक्के बेटा? 3%. मग बाकीचा ऍज ऑक्सी हिमोग्लोबिन. ऑक्सी हिमोग्लोबिनच्या स्वरूपात हा गॅस ट्रान्सपोर्ट केला जातो. मग सर हे ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे काय असतं? व्हेन ऑक्सिजन कंबाइन्स विथ हिमोग्लोबिन फॉर्म्स वन कॉम्प्लेक्स कॉल्ड ऑक्सी हिमोग्लोबिन. बरोबर आहे. मग सर आम्हाला हिमोग्लोबिन अगोदर समजावून सांगा काय असतं हिमोग्लोबिन? हिमोग्लोबिन इज द पिगमेंट, एक रंगद्रव्य आहे. सर ह्यानं कशाला दिलाय रंग? हे आयर्न कंटेनिंग पिगमेंट आहे, ज्याच्यामुळे आपल्या ब्लडचा कलर हा रेड असतो. ते पिगमेंट हे हिमोग्लोबिन आहे. सर हे कुठं प्रेझेंट असतं? आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या, आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या लाल रक्तपेशी असतात, सेल्स असतात, सेलच्या आतमध्ये हे हिमोग्लोबिन पिगमेंट प्रेझेंट असतं. कशापासून तयार झालंय सर हे? दिस हिमोग्लोबिन पिगमेंट इज मेड अप फ्रॉम ग्लोब्युलर मीन्स प्रोटीनस पार्ट, ग्लोब्युलर, सर्क्युलर, ग्लोब्युल. लक्षात येतं? त्याच्यानंतर पोरफायरिन रिंग्स आणि त्याच्यामध्ये एका पोरफायरिन रिंग मध्ये 4 पायरॉल रिंग्स असतात. एका रिंग मध्ये एक Fe2+ आयन असतं, म्हणजे 4 पायरॉल रिंग 4 Fe2+ आयन्स. प्रत्येक एक Fe2+ आयन एका ऑक्सिजनला बाइंड होतं. म्हणून एक हिमोग्लोबिन किती ऑक्सिजनला बाइंड होतो बेटा? 4. किती? 4. महत्वाची गोष्ट आहे. पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट, सर एक हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजन, पण 1 ग्राम हिमोग्लोबिन किती ml ऑक्सिजनला कॅरी करतो? 1.34 ml. किती? 1.34 ml. अँड द हिमोग्लोबिन सर 1 ग्राम हिमोग्लोबिन एवढा ऑक्सिजन कॅरी करतं. मग मेल मध्ये किती ग्राम असतं? फिमेल मध्ये किती ग्राम असतं? मेल मध्ये 100 ml ब्लड मध्ये 14 ते 17 ग्राम एवढं हिमोग्लोबिन असतं. तर फिमेल मध्ये 100 ml ब्लड मध्ये 100 ml ब्लड मध्ये 12 ते 16 ग्राम एवढं हिमोग्लोबिन असतं. मग सर आपल्या बॉडीमध्ये ब्लड किती असतं? अबाउट 5 लिटर्स, 8% ऑफ आवर बॉडी वेट एवढं आपल्या बॉडीमध्ये ब्लड प्रेझेंट असतं. लक्षात येत आहे? इज देअर एनी अडचण? आय होप देअर इज नो अडचण. आणि लक्ष द्या बाळांनो, हे व्हिडिओ लेक्चर मधून शिकवण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की याच्या पुढचा पार्ट जो आहे ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व, हा पार्ट तुम्हाला समजणं फार महत्वाचं आहे. लक्षात येतं? म्हणून मी हेही व्हिडिओ याच्यानंतरचंही लेक्चर तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात अपलोड करून देईल. जर कोणाला काही अडचणी असतील, अडचणी मला विचारायच्या, तुम्ही
मला कॉन्टॅक्ट करू शकता, माझा नंबर तुमच्याकडे आहे, फोन करायचं, अडचणी विचारायच्या. ठीक आहे बेटा, चलो टाटा, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे.